गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा जो आपला पहिला टॉपिक आहे तो चालू केलेला आहे आणि तो टॉपिक व्यवस्थापनाची तत्वे. यामध्ये की व्यवस्थापनाच्या तत्वे या ह्याच्यामध्ये की आपण वेगवेगळ्या व्यवस्थापकांनी मांडलेले सिद्धांत हे पाहिलेले. तर यामध्ये की आपण हेनरी फ्यॉल यांनी व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि त्या सिद्धांताबरोबर त्यांनी व्यवस्थापनाची 14 तत्व मांडलेली आहेत की व्यवसाय संघटनांना व्यवस्थापन करत असताना ही 14 तत्व उपयोगी पडतात. यामधले पहिलंच आपलं तत्व जे आहे किंवा हेनरी फ्यॉल यांनी मांडलेलं व्यवस्थापनाचं तत्व, यामध्ये कामाच्या विभागणीचं तत्व. व्यवसाय संघटना कामाच्या विभागणीचं तत्व हे वापरत असताना व्यवसाय संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग करावे लागतात. मग संघटनेमध्ये विभाग करत असताना आर्थिक विभाग आहे, व्यवस्थापकीय विभाग आहे, लेखा विभाग आहे, त्याचबरोबर व्यवस्था सुरक्षा विभाग आहे. तर याप्रमाणे वेगवेगळे विभाग केले जातात आणि या विभागावर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते किंवा कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे कामाची विभागणी केली जाते. कामाची विभागणी करत असताना कर्मचाऱ्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्यानुसार किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या क्षमतेनुसार जर कामाची विभागणी केली तर व्यवसाय संघटनेचं काम हे व्यवस्थित होतं किंवा व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन व्यवस्थित होतं. कारण कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे काम दिलं किंवा त्याप्रमाणे त्याची विभागणी केली तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमताही वाढते आणि व्यवसाय संघटनेच्या नफ्यामध्ये वाढ होते. कारण कर्मचारी हे त्या पद्धतीने किंवा त्या कार्यक्षमतेने काम करतात आणि कार्यक्षमता वाढल्याने व्यवसाय संघटनेच्या नफ्यात वाढ होते. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापनाचं पुढचं तत्व जे मांडलेलं आहे हेनरी फ्यॉल यांनी की अधिकार आणि जबाबदारीचं तत्व. अधिकार आणि जबाबदारीचं तत्व की यामध्ये की व्यवसाय संघटनेत की व्यवस्थापकाला ज्या वेळेला अधिकार दिले जातात त्या अधिकाराबरोबर जबाबदारीही येते. एखादं काम किंवा एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे, एखादं ध्येय पूर्ण करायचं आहे तर त्यावेळेला त्याच्याकडे एक म्हणजे ठराविक वेळामध्ये किंवा ठराविक कालावधीमध्ये ते काम होणं गरजेचं असतं. हे ज्या वेळेला ती जबाबदारी व्यवस्थापकाकडे दिली जाते त्यावेळेला त्याला त्याच्या हाताखालील व्यक्तींच्याकडून किंवा हाताखालील लोकांच्याकडून ते काम त्या वेळेमध्ये पूर्ण करून घेणं गरजेचं असतं आणि ही त्याची जबाबदारी येते. आणि ते काम जर त्याला पूर्ण त्या वेळामध्ये करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला त्याच्याकडे जबाबदारी आल्यामुळे की त्या वेळेला मात्र व्यवस्थापकाला स्वतःच्या काही अधिकारांचा त्यावेळेला वापर करावा लागतो. म्हणजे जबाबदारीबरोबर त्या व्यवस्थापकाकडे किंवा त्या प्रमुखाकडे हे अधिकार देणं गरजेचं आहे. स्वतःच्या अधिकाराच्या मध्ये की किंवा काही निर्णय घेऊन तो त्याप्रमाणे व्यवस्थापन करू शकतो. व्यवसाय संघटनेमध्ये जबाबदारी दिली की त्याप्रमाणे अधिकार हे देणं गरजेचं आहे आणि हेच हेनरी फ्यॉल यांनी अधिकार आणि जबाबदारीच्या तत्वामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये की ज्या वेळेला जबाबदारी दिली जाते त्याबरोबरच काही निर्णय घेण्यासाठी त्या घटकाला किंवा त्या व्यवस्थापकाला हे अधिकार हे दिले गेले पाहिजे. त्यानंतर आपलं पुढचं जे तत्व आहे व्यवस्थापनाचं पुढचं तत्व आहे शिस्तीचं तत्व. व्यवसाय संघटना किंवा कुठल्याही घटकामध्ये की शिस्त असणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी त्या शिस्तीचं पालन होणं गरजेचं आहे. मग ते शिस्तीचं पालन म्हणजेच काय तर एक ठराविक नियम आहे, त्या नियमांचा आदर करणं म्हणजे त्या शिस्तीचं पालन होणं. व्यवस्थापकांनी किंवा व्यवसाय संघटनेमध्ये की ज्या वरिष्ठ घटकांकडून ज्या वेळेला काही नियम येतात त्या नियमांचा आदर हा कनिष्ठ व्यक्तींच्याकडून होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वरिष्ठांनी सुद्धा की त्या शिस्तीचं पालन त्यांच्याकडून सुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणजेच व्यवसाय संघटनेमध्ये की जे काही नियम केले जातात त्या नियमांचा आदर होणं गरजेचं आहे. जर व्यवसाय संघटनेमध्ये एक ठराविक कालावधीमध्ये एखादं उद्दिष्ट गाठायचं म्हटलं तर आपण त्या कालावधीमध्ये ते पूर्ण करण्यासाठी काही
नियम किंवा काही कालावधी दिलेला असेल तर त्याचा आदर होणं गरजेचं आहे, तरच ते व्यवस्थापन योग्य होतं. म्हणजेच व्यवस्थापनामध्ये शिस्तीचं तत्व हे त्या ठिकाणी हेनरी फॉयल यांनी मांडलेलं आहे की व्यवस्थापनामध्ये या तत्वांचा अवलंब संघटनेमध्ये केला गेला पाहिजे, तरच व्यवसाय संघटना ही व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू शकते. त्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते आदेशातील एक वाक्यतेचं तत्व. व्यवसाय संघटना ज्या पद्धतीने आहे त्याप्रमाणे, संघटना जर मोठी असेल तर त्याप्रमाणे संघटनेचे वेगवेगळे विभाग करावे लागतात किंवा केलेले असतात. आणि या विभागांच्या प्रमाणे की ज्या वेळेला त्या विभाग प्रमुखांच्याकडून कर्मचाऱ्यांना ज्या वेळेला आदेश दिले जातात त्यावेळेला त्या आदेशामध्ये एकवाक्यता असायला हवी. नाहीतर कर्मचारी ज्या वेळेला आदेशांचं पालन करतो त्यावेळेला जर एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी किंवा प्रमुखांनी जर एकाच कर्मचाऱ्यांना अधिक आदेश दिले किंवा एकापेक्षा 2 आदेश दिले तो आदेश कुठल्या प्रमुखाचे पूर्ण करायचे किंवा कुठल्या आदेशाची पूर्तता करायची या संभ्रमामध्ये तो कर्मचारी पडतो. आणि त्यामुळे की त्याच्याकडून ते काम वेळामध्ये होत नाही किंवा उद्दिष्ट जे आहे ते त्या व्यक्तीला किंवा त्या कर्मचाऱ्याला साध्य करता येत नाही. म्हणजेच या ठिकाणी की आदेशामध्ये एकवाक्यता असायला पाहिजे. कर्मचारी जर असेल तर त्या कर्मचाऱ्याला त्याचा जो काही प्रमुख आहे तो माहीत पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या आदेशाचं तो पालन करू शकेल. जर आदेश देत असताना एका कर्मचाऱ्याला अधिक प्रमुखांचे जर आदेश आले तर त्या आदेशांचं पालन तो कर्मचारी करू शकत नाही. त्यानंतर आपलं पुढचं जे तत्व आहे ते आहे निर्देशनातील एकवाक्यतेचं तत्व. व्यवसाय संघटनेमध्ये ज्या वेळेला एक निर्देशन करत असताना म्हणजे नियमावली किंवा एक योजना ज्या आखल्या जातात यामध्ये कुठेतरी मेळ असायला पाहिजे. जर तो नसेल, उद्दिष्ट साध्य करत असताना योजना आखल्या जातात त्याप्रमाणे त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातात किंवा त्या सिद्धांताचा वापर केला जातो. या ह्याच्यामध्ये जर मेळ नसेल म्हणजे निर्देशन करत असताना त्याप्रमाणे जर निर्देशन झालं नाही तर मात्र व्यवसाय संघटनेमध्ये त्याप्रमाणे व्यवस्थापन हे करता येत नाही. म्हणजे जे निर्देशन होत असताना एक योजना आखलेली आहे त्याप्रमाणे तो घटक पूर्ण झाला पाहिजे किंवा ते कार्य पूर्ण झालं पाहिजे. योजना जर एकाच घटकासाठी किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जर त्या ठिकाणी राबवल्या गेल्या तर त्याप्रमाणे त्या व्यवसाय संघटनेची ती योजना किंवा ते ध्येय त्या संघटनेला पूर्ण करता येणार नाही. म्हणजेच निर्देशन करत असताना त्याच्यामध्ये मेळ असणं गरजेचं आहे. निर्देशनामध्ये सुद्धा एकवाक्यता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेमध्ये की व्यवस्थापनाचं तत्व हेनरी फॉयलने आणखीन जे मांडलेले की त्याच्यामध्ये सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान. व्यवसाय संघटना म्हटलं की यामध्ये अनेक घटक आले आणि त्या घटकामध्ये की व्यवसाय संघटनेने की सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणं गरजेचं आहे. व्यवसाय संघटनेमध्ये असंख्य कर्मचारी असणार आहेत. असंख्य कर्मचाऱ्यांच्या बरोबर ज्या वेळेला व्यवस्थापक किंवा वेगवेगळे विभाग प्रमुख कार्य करत असतात त्यावेळेला त्या विभाग प्रमुखांनी एका कर्मचाऱ्यांच्या किंवा एका विभागाच्या प्रमुखाचा हिताचा विचार न करता संघटनेचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी सामूहिक कार्याला महत्त्व दिलं पाहिजे. आपण वेगवेगळ्या खेळात सुद्धा पाहतो की या ठिकाणी वैयक्तिक कामगिरीपेक्षा जी काही सामूहिक भावना त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे की कोणताही खेळ खेळत असताना की त्या सामूहिक पद्धतीने की समूहासाठी तो केला पाहिजे. म्हणजे वैयक्तिक एखाद्या खेळाडूची कामगिरी त्या ठिकाणी विचारात न घेता की तो त्या खेळामध्ये असणारा जो काही समूह आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं कार्य पूर्ण होणं गरजेचं असतं. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा की व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा की व्यवस्थापनामध्ये की एका कर्मचाऱ्याचं हित लक्षात न घेता किंवा एका विभागाचं हित लक्षात न घेता किंवा एकाच विभाग प्रमुखाचं हित लक्षात न घेता
पूर्ण संघटनेचा विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सामूहिक हिताचा विचार होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपलं व्यवसाय संघटनेचं जे तत्व मांडलेलं आहे ते आहे केंद्रीकरणाचे तत्व. व्यवसाय संघटनेमध्ये की काही अधिकार, या अधिकारांचं केंद्रीकरण केलं जातं. अधिकारांचं केंद्रीकरण असताना की व्यवसाय संघटना ज्या आहे त्याच्यामध्ये की अधिकारांचं केंद्रीकरण होत असताना जर व्यवसाय संघटना लहान असेल तर व्यवसाय संघटनेमध्ये केंद्रीकरण हे होणारच. पण व्यवसाय संघटना जर मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र अधिकाराचं केंद्रीकरण होता कामा नये. त्या ठिकाणी मात्र व्यवसाय संघटनेने व्यवस्थापनाच्या हेनरी फ्युएलच्या या तत्वाचा विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण सुद्धा व्हायला पाहिजे, की काही अधिकाराचं विकेंद्रीकरण होणं हे गरजेचं आहे. तरच व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन योग्य होणार आहे. व्यवसाय संघटनेचा व्याप जर मोठा असेल तर मात्र त्या ठिकाणी अधिकाराचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. एकाच व्यक्तीकडून येणारे अधिकार जे आहेत ते कनिष्ठ पातळीवर, वरिष्ठ पातळीवरून कनिष्ठ पातळीवरती येत असताना त्या अधिकारामध्ये म्हणजे त्या अधिकारांचं ज्या वेळेला एखादे अधिकार केंद्रीकरण झाल्यानंतर त्या अधिकारांची अंमलबजावणी होण्यास बराच कालावधी लागेल. आणि यासाठी की व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी म्हणून की हेनरी फ्युएलने आपल्याला 14 तत्व मांडलेली आहे. तर आज आपण या 14 तत्वांच्या पैकी आपण 7 तत्व ही अभ्यासलेली आहेत. गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातला जो काही आपला पहिला टॉपिक आहे व्यवस्थापनाची तत्वे, हा टॉपिक आपण अभ्यासतोय. या टॉपिकमध्ये आपण हेनरी फ्युएल यांनी जी 14 तत्व मांडलेली आहेत त्या 14 तत्वांचा आपण अभ्यास करतो. या 14 तत्वांच्या मध्ये काही तत्व आपण अभ्यासलेली आहे आणि यानंतर आपलं पुढचं जे तत्व आहे ते आहे सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेचे तत्व प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे यावर हे तत्व आधारित आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचे साहित्य योग्य त्या वेळी योग्य त्या जागेवर असले पाहिजे. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती ही केली पाहिजे. हे तत्व भौतिक साधनं आणि मानवी संसाधनं यांचा योग्य वापर करण्यावर भर देते. म्हणजेच यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ यांच्यामध्ये सुद्धा संघटन असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये योग्य पद्धतीनं मेळ असणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा निश्चित होणं आणि त्या नियोजित जागेवरती योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं हे या तत्वांमधून अभिप्रेत होतं. सुव्यवस्थेचे तत्व व्यवसाय संघटना व्यवस्थापन करत असताना त्याच्यामध्ये की व्यवस्था आहे आणि त्यामुळे की या तत्वाचा अवलंब होणं गरजेचं आहे. हेच आपल्याला हेनरी फ्युएल यांनी या तत्वामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर आपलं पुढचं जे तत्व आहे ते आहे समान न्यायाचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. प्रिन्सिपल ऑफ इक्विटी म्हणजे व्यवस्थापनाने संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना काही अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना किंवा त्यांच्या कामामध्ये कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं किंवा वेतन हे काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करत आहेत यावर ठरवलं पाहिजे. 2 वेगवेगळ्या विभागामध्ये
परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना समान वेतन हे असलं पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेमध्ये वादावाद ही निर्माण होत नाही. कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांना जर योग्य न्याय मिळत असेल, समान न्याय त्या ठिकाणी वापरला जात असेल, तर संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचारी हे योग्य पद्धतीने कार्य करतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादावादाचा प्रसंग किंवा वादावादीचा प्रसंग किंवा संघर्ष हा होत नाही. आणि त्यामुळे की व्यवसाय संघटनांनी या ठिकाणी समान न्यायाचं तत्व हे वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं पुढचं जे तत्व आहे ते आहे कार्यकाळाच्या स्थैर्याचं तत्व. कार्यकाळाच्या स्थैर्याचं तत्व म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबाबत, त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी स्थैर्याबाबत ही सुरक्षितता ही व्यवसाय संघटनांनी दिली पाहिजे किंवा त्यांच्या कामामध्ये स्थैर्य दिलं पाहिजे किंवा त्याबाबत स्थैर्य आणि सुरक्षिततेचं आश्वासन हे कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते किंवा आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. कारण त्यांच्या कामाबाबत किंवा त्यांचा कार्यकाल जर अधिक असेल तर त्यांना त्यांच्या नोकरीबाबत किंवा त्यांच्या कामाबाबत स्थैर्य मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये की आपुलकीची भावना निर्माण होते आणि त्या पद्धतीने व्यवसाय संघटनेत कर्मचारी हे कार्यक्षमतेने काम करतात. जर असुरक्षिततेची भावना जर कर्मचाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाली तर त्यांच्या कार्यक्षमतेवरती विपरीत परिणाम होतो आणि कर्मचारी काम सोडून जाण्याचे प्रमाण हे वाढते. मात्र कर्मचाऱ्यांना जर व्यवसाय संघटनेने कर्मचारी भरतीच्या वेळीच कामामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता दिली तर त्याचा परिणाम हा योग्य होतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, त्याचबरोबर नोकरी किंवा काम सोडून जाण्याचं प्रमाण हे कमी होतं. यानंतर आपलं पुढचं जे तत्व आहे हे पुढाकार घेण्याचं तत्व. पुढाकार घेण्याचं तत्व म्हणजेच नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे, कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनावर विचार करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास कर्मचारी काम करण्यासाठी पुढाकार घेतात. त्याचप्रमाणे त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचं स्वागत हे व्यवसाय संघटनेकडून होणं गरजेचं आहे. जर त्यांना त्याबाबत प्रोत्साहन दिलं तर कर्मचारी त्या पद्धतीने की व्यवसाय संघटनेमध्ये काम करण्यासाठी पुढाकार घेतात. नवनवीन ज्या काही योजना आहेत किंवा व्यवस्थापनामध्ये सुद्धा की कर्मचाऱ्यांना सुद्धा की त्या ठिकाणी म्हणजे कनिष्ठ स्तरावरील लोकांना सुद्धा की व्यवस्थापन करत असताना काही निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांच्या काही विचारांचा अवलंब जर व्यवस्थापनामध्ये झाला तर व्यवस्थापनही योग्य होतं. त्याचप्रमाणे संघटनेमध्ये ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना किंवा कनिष्ठ पातळीवरील व्यक्तींना ज्या वेळेला पुढाकार घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं त्यावेळेला वरिष्ठ आणि कनिष्ठ ही जी काही री आहे ही कमी होते आणि व्यवसाय संघटनेतील वातावरण हे निरोगी होतं आणि त्याचाच परिणाम हा व्यवसाय संघटनेमध्ये ज्या व्यवस्थापनावरती होतो त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती होतो. त्याचप्रमाणे आपलं पुढचं जे तत्व आहे हेनरी फ्योर यांनी मांडलेलं ते संघभावनेचं तत्व. संघभावनेचं तत्व हे एकी हेच बळ यावर भर देते किंवा सांघिक कृतीवरती भर देते. तर सांघिक कृतीवरती भर देतं म्हणजे काय तर व्यवसाय संघटनेमध्ये की संघभावना असायला पाहिजे. संघभावना म्हणजेच एकी हेच बळ. कोणतीही संघटना चालविणे म्हणजे सांघिक कार्य आहे आणि व्यवसाय संघटनामध्ये आपण पाहतो की व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये इतरही घटक येतात की त्याचा बऱ्याचशा घटकांचा समावेश होतो की जेणेकरून त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेवरती होतो.
कारण मनुष्यबळ हा जो घटक आहे तो इतर घटकांच्या पेक्षा वेगळा आहे, किंवा इतर जे काही आपण साहित्य किंवा इतर भौतिक साधने पाहिलेली आहेत यापेक्षा वेगळा घटक आहे. आणि त्यावेळेला या घटकाला विचारात घेऊन या ठिकाणी जर व्यवसाय संघटनांनी व्यवस्थापन केलं, म्हणजेच या ठिकाणी सांघिक भावनेवरती भर दिला, तर व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन हे योग्य होतं. संघभावना त्या ठिकाणी वाढीस लागते आणि एकी तेच बळ या तत्वावरती व्यवस्थापन केल्याने व्यवसाय संघटनेला सुद्धा की त्यांच्या कार्यक्षमतेवरती भर होतो, त्याचबरोबर व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. आणि या ठिकाणी आपल्याला की आपण पाहिलेले आहे की आधुनिक व्यवस्थापनाचे जनक हेनरी फ्यॉल यांनी ही 14 तत्वे की या 14 तत्वांचा आपण आधुनिक व्यवस्थापनामध्ये योग्य पद्धतीने वापर केल्यानंतर व्यवसाय संघटनेचा विकास ही आपण साधू शकतो आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवू शकतो. म्हणजे कार्यक्षमतेने या ठिकाणी या जर आपण तत्वांचा अवलंब केला तर व्यवसाय संघटना ही कार्यक्षमतेने कार्य करू शकते आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन करू शकते. गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण व्यवस्थापनाची तत्वे हा जो वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा फर्स्ट टॉपिक आपण चालू केलेला आहे आणि त्या टॉपिकमध्ये आपण व्यवस्थापनाची तत्व म्हणजे काय किंवा व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप, त्यानंतर व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व आणि हेनरी फ्यॉल यांनी मांडलेली 14 तत्व ही अभ्यासलेली आहेत. यानंतर आपण पुढचे जे आपले व्यवस्थापकीय विचारवंत आहेत या विचारवंतांनी तत्व जी मांडलेली आहे त्या तत्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पुढचे विचारवंत जे आहेत व्यवस्थापकीय विचारवंत फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर, यांनाच FW टेलर असंही म्हणतात. FW टेलर 1856 ते 1915 या कालावधीमध्ये की त्यांनी व्यवस्थापनाचे जे काही वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत किंवा हा जो कालावधी आहे तो कालावधी दिलेला आहे. तर टेलर एक अमेरिकन व्यक्ती की ज्यांनी मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फिया मध्ये की यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली आणि हळूहळू स्वतःचे परिश्रम व विकासातून ते मुख्य अभियंता या पदापर्यंत पोहोचले. त्यांनी वैज्ञानिक आकडेवारीच्या आधारावर किंवा वैज्ञानिक आकडेवारी आधारित निरीक्षणे व काही प्रयोग सादर केले. यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनालाच वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन व व्यवस्थापना संदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानाला किंवा योगदानामुळेच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते. टेलर यांच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संबंधातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे याचा समावेश होतो. टेलर यांच्या मते समस्या सोडविताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. चुका आणि शिका या तंत्राचा अवलंब न करता त्यासाठी म्हणून वैज्ञानिक तंत्राचा वापर केला पाहिजे असं आपल्याला की FW टेलर यांनी सांगितलेलं आहे. आणि याच याच्यावरून की वैज्ञानिक व्यवस्थापन यासाठी म्हणून टेलर यांनी एक व्याख्या घेतलेली आहे आणि त्या व्याख्येत की वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे
त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे या त्यांच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या व्याख्येमध्ये अंतर्भूत होते. म्हणजे व्यवस्थापनामध्ये की व्यवस्थापनाला की व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणं आणि ती व्यक्ती सर्वोत्कृष्ट पद्धतीने किंवा कमीत कमी खर्चात ते काम पूर्ण कसे करेल हे माहीत असणे आवश्यक आहे. हेच यांनी आपल्याला की व्यवस्थापनाच्या जे वैज्ञानिक व्यवस्थापन आहे याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि याच आधारे वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या आधारेच त्यांनी काही तत्व ही मांडलेली आहेत. आणि या तत्वांच्या मध्ये की पहिलं जे तत्व आहे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. तर संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रूल ऑफ थंब ची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीत घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. टेलर यांनी की प्रत्येक लहान कामासाठीही वैज्ञानिक पद्धतीचा आग्रह धरलेला आहे किंवा वैज्ञानिक पद्धत या ठिकाणी वापरली पाहिजे. व्यवस्थापनामध्ये हे तत्व प्रत्येक कामाच्या वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम पूर्ण केले पाहिजे की जेणेकरून वैज्ञानिक विश्लेषण करून काम जर पूर्ण केले तर ते काम करण्याची पद्धती सर्वोत्कृष्ट किंवा त्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे हे गरजेचे आहे किंवा त्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत शोधणे हे महत्त्वाचे आहे. कामासाठी लागणारी जी मानकं आहेत ती मानकं आवश्यक वेळ, उत्पादन व्यवस्थापकाने हे निश्चित करावे. त्याचप्रमाणे वेळ आणि मानवी ऊर्जा वाचविण्यास याचा आपल्याला उपयोग होईल. तसेच अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल. टेलर यांच्या म्हणण्यानुसार की बॉक्समध्ये लोखंडी सळ्या किंवा शीट्स चढविण्यासाठी उत्पादनाशी संबंधित अशा साध्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते. जे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं काम जरी साधं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये की कार्य करत असताना व्यवस्थापनाने त्याच्या एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्या कामाच्या त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्या कामासाठी सुद्धा की जरी त्या ठिकाणी हे लोखंडी शीट्स किंवा सळ्या जरी आपल्याला एखाद्या ठिकाणी चढवायच्या असतील तर त्या ठिकाणी लागणारा वेळ हा विचारात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी की फेडरिक जे विस्लॉ टेलर आहेत किंवा FW टेलर यांनी व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाचा या ठिकाणी विचार करत असताना त्या ठिकाणी एक विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही किंवा मूलभूत नियम म्हणजेच की तुम्ही आणि की हे काम साधं आहे की शीट्स उचलणं त्यासाठी लागणारा वेळ त्या ठिकाणी जर विचारात नाही घेतला तर त्या ठिकाणी ते मूलभूत नियम होतील. मात्र त्या ठिकाणी लागणारा वेळ जर विचारात घेतला तर त्या ठिकाणी हे एक विज्ञान आहे. गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा जो फर्स्ट टॉपिक आपण चालू केलेला आहे आणि हा आपला टॉपिक जो आहे तो आहे व्यवस्थापनाची तत्वे. तर या टॉपिकमध्ये आपण काही भाग अभ्यासलेला आहे आणि जो काही आपला याच टॉपिकमधला जो काही लास्टचा भाग राहिलेला आहे त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये की शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे, तर याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे यामध्ये की आपल्याला फर्स्ट जे काही आपल्याला तंत्र दिलेलं आहे ते आहे कार्य अभ्यास. कार्य अभ्यास यानी वर्क स्टडी. तर व्यवसाय संघटनेमध्ये उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांना
काम नेमून देण्यापूर्वी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे. कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया, कार्य यांचा संघटित, पद्धतशीर आणि टीकात्मक अभ्यास झाला पाहिजे. टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि तो समावेश केला गेला पाहिजे. कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, त्यानंतर पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या सर्व तंत्रांचा समावेश होतो. तर शास्त्रीय व्यवस्थापनाची जी काही तंत्रे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे काही कार्य अभ्यास हे तंत्र दिलेलं आहे की त्या तंत्रामध्ये की वेळ अभ्यास यानी टाइम स्टडी, एखाद्या कर्मचाऱ्याला दिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे हे एक तंत्र आहे. वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरविला पाहिजे किंवा या तंत्रामध्ये तो वेळ ठरविला जातो. दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट काम करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी, कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या वेळ अभ्यास किंवा टाइम स्टडी या तंत्राचा उपयोग होतो. त्यानंतरचं जे काही आपल्याला दिलेलं जे काही तंत्र आहे किंवा अभ्यासाची पद्धत आहे ती आहे पद्धत अभ्यास याने मेथड स्टडी. कार्य पूर्ण करण्यासाठी ते विशिष्ट पद्धतीही अस्तित्वात असतात. चांगली गुणवत्ता टिकविणे, त्याचबरोबर खर्च कमी करण्यासाठी विशिष्ट काम करण्याची पद्धत शोधून काढणे, व्यवस्थापकाचे हे जे कार्य आहे ते विशिष्ट पद्धत शोधून काढणे म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी पद्धत शोधून काढण्याचं म्हणजे काम अतिशय जिकरीचं आहे किंवा अतिशय महत्त्वाचं काम आहे की त्या ठिकाणी हे काम अगदी आव्हानात्मक आहे. वेळ, त्याचबरोबर कच्च्या मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी या पद्धतीचा वापर करता येतो का हे या ठिकाणी आपल्याला या पद्धतीमध्ये अभ्यासता येतं. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यासाठी म्हणून आपल्याला आपण जी काही वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं वापरतो त्या उपलब्ध असणारी संसाधने, त्या उपलब्ध संसाधनांमधूनच आपल्याला त्याची उपयुक्तता वाढवायची असेल तर या तंत्राचा आपल्याला वापर करता येतो. मग याचं व्यवस्थापनामध्ये की आपण ह्या पद्धत स्टडी किंवा ही जी काही पद्धत आहे मेथड स्टडी आपण करत असताना मग वेगवेगळ्या कामासाठी त्याचा उपयोग आपण करतो. कच्च्या मालाची हाताळणी करणे किंवा मालाची वाहतूक, त्यानंतर त्या मालाची तपासणी, साठवणूक इत्यादी कामांची योग्य पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरता येते किंवा त्यासाठी म्हणून आपण या तंत्राचा उपयोग करत असतो किंवा या तंत्राचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतरचं आपल्याला या ठिकाणी कार्य अभ्यासामध्ये पुढचं एक जी पद्धत दिलेली ती आहे हालचाल यानी मोशन स्टडी. तर आवश्यक गतीचा अभ्यास किंवा आवश्यक हालचालीचा अभ्यास म्हणजेच एखादं विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याला तसेच यंत्राच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि तो होणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मानवी मनुष्यबळ आणि साधन संपत्ती किंवा यंत्रसामुग्री यासाठी म्हणून लागणारा जो काही वेळ आहे किंवा त्यासाठी म्हणून त्यांच्या होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत या हालचालींचा या ठिकाणी अभ्यास याने मोशन स्टडी यामध्ये केला जातो. आणि हा अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे किंवा हा अभ्यास महत्त्वाचा आहे. विशिष्ट काम करण्याची एक सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढून अनावश्यक हालचाली कमी करण्यासाठी म्हणून या पद्धतीचा आपल्याला उपयोग होतो. तसेच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या तंत्रांचा आपल्याला उपयोग होत असतो. काही घटक त्या
याच्यामधून कमी करून किंवा ते टाळणे, त्या ठिकाणी या हालचालींचा अभ्यास करत असताना आपल्याला शक्य होतं किंवा त्याचा क्रम बदलणं गरजेचं आहे का, किंवा हे माहीत होण्यासाठी म्हणून या तंत्राचा उपयोग आपण करू शकतो किंवा या ठिकाणी केला जातो. त्यानंतरचं आपला दुसरा जे काही कार्य अभ्यासामध्ये दिलेली जी काही पद्धत आहे की ती आहे थकवा अभ्यास. कोणतंही काम करत असताना की आपल्याला त्या ठिकाणी विश्रांतीशिवाय किंवा जी काही साधारण कामाचं जरी स्वरूप असलं तरी सुद्धा कामानंतर पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा जो काही कालावधी आहे, त्याचबरोबर त्या कालावधीनंतर किंवा ते काम पूर्ण झाल्यानंतर येणारा जो काही ताण आहे, कामकाजाची जर अवजड अशी साधने असतील किंवा कामाच्या ठिकाणाची जी काही खराब परिस्थिती असेल, तर या सर्वांचा परिणाम हा शारीरिक आणि मानसिक ताण यावरती होत असतो. आणि हा शारीरिक किंवा मानसिक ताण म्हणजेच थकवा. तर याचा अभ्यास आपण या जी काही आपली व्यवस्थापनाची तंत्रे आहेत या तंत्रामध्ये करतो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरती, त्याच्या कार्यक्षमतेवरती या गोष्टींचा विपरीत परिणाम होतो आणि ते टाळण्यासाठी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी या विविध यंत्राचा किंवा या विविध ज्या काही अभ्यासाच्या पद्धती आहेत या पद्धतींचा वापर या ठिकाणी केला जातो. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये आपण की कार्य अभ्यास, यामध्ये वेळ अभ्यास, त्यानंतर पद्धत अभ्यास, हालचाल अभ्यास आणि थकवा अभ्यास या शास्त्रीय तंत्रांचा किंवा या पद्धतींचा उपयोग करतो आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जेणेकरून वाढीस लागेल किंवा त्यांची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने या ठिकाणी विचार केला जातो. आणि या ठिकाणी आपण या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रांचा उपयोग करतो. आणि यानंतर आपण अभ्यासणार आहोत शास्त्रीय व्यवस्थापनाची पुढची तंत्रे. गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयाचा जो फर्स्ट टॉपिक आपण चालू केलेला आहे आणि तो आपला टॉपिक आहे व्यवस्थापनाची तत्वे. तर व्यवस्थापनाची तत्वे या टॉपिकमधला काही भाग आपण अभ्यासलेला आहे आणि यानंतरचा जो आपला भाग आहे तो आपण अभ्यासतोय आणि तो भाग म्हणजेच शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. तर या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रापैकी आपण एक तंत्र याचा अभ्यास केलेला आहे आणि ते तंत्र होतं कार्य अभ्यास. तर कार्य अभ्यासामध्ये आपण ते वेळ अभ्यास, त्यानंतर पद्धत अभ्यास, हालचाल व थकवा अभ्यास याचा अभ्यास केलेला आहे. आणि यानंतरचं आपलं पुढचं जे तंत्र आहे ते आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण. या तंत्रामध्ये कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगाच्या परिणामाच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले. कामाच्या ठिकाणचं वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे की वस्तूंचा अपव्यय कमी होतो किंवा वस्तूंचा अपव्यय होत नाही. त्याचबरोबर उत्पादनाचा खर्च कमी येतो. कामगारांमधील थकवा कमी करण्यास व्यवसाय संघटनेला मदत होते व कामाची गुणवत्ता सुधारता येते. जे साधने आणि उपकरणांचे मानकीकरण केल्यामुळे किंवा या प्रयोगाच्या आधारे आपल्याला उत्पादनाच्या पद्धतीचं प्रमाणीकरण केल्यामुळे की वस्तूंचा जो काही खर्च आहे, उत्पादनाचा खर्च आहे तो कमी येतो. त्याचबरोबर कामगारांचा थकवा कमी करता येतो आणि आपल्या त्यांच्या कामाच्या जी काही गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. आणि यानंतरचं पुढचं जे तंत्र आहे ते आहे वैज्ञानिक कार्यरचना. वैज्ञानिक कार्यरचना की टेलर यांनी दिवसभरातील जे योग्य काम आहे किंवा उचित काम हे निश्चित करण्यावर जोर दिलेला आहे. कामगारांना त्यांच्या
क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानांकनानुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. म्हणजेच वैज्ञानिक कार्यरचना जर केली तर जे काही प्रमाणित मानांकनानुसार काम पूर्ण करता येईल आणि जे उचित काम आहे किंवा जे योग्य काम आहे ते निश्चित वेळेमध्ये पूर्ण होईल. या ठिकाणी की व्यवस्थापनाने या तंत्राचा वापर या ठिकाणी म्हणजेच वैज्ञानिक कार्यरचना या तंत्राचा वापर केला तर पर्याप्त वेळामध्ये की त्या ठिकाणी योग्य काम योग्य वेळेमध्ये पूर्ण होऊ शकेल. त्यानंतरचं पुढचं जे तत्व आहे ते वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. व्यवसाय संघटनेने वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं पाहिजे किंवा वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड व्यवस्थापन करू शकते. त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील हे निश्चित करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांची नेमणूक निश्चितपणे पूर्व निर्धारित मानांकनानुसार केली पाहिजे किंवा त्या पद्धतीने केली जाते. निवड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे किंवा त्याप्रमाणे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम हे प्रदान केले पाहिजे की जेणेकरून नेमणूक केल्यानंतर त्या प्रशिक्षणामुळे की कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये की कार्यक्षमता वाढते किंवा ते काम प्रशिक्षित असल्यामुळे ते काम योग्य वेळेत योग्य पद्धतीने होतं. यानंतरचं आपला जे काही पुढचं तंत्र जे आहे ते आहे कार्यात्मक. यानंतरचं शास्त्रीय व्यवस्थापनाचं तंत्र आहे कार्यात्मक संस्था. कार्यात्मक संस्था या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये की टेलर यांच्या या संकल्पनेत नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केले आहे. याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन व परीक्षण करणाऱ्या व्यक्ती या भिन्न असतात आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण 2 पर्यवेक्षकांकडून केले जावे. उत्पादनाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण 8 फोरमनची शिफारस केली आहे. आणि 8 फोरमनची शिफारस करत असताना की नियोजन स्तरावर त्याचबरोबर अंमलबजावणी स्तरावरती या 8 फोरमनची शिफारस केली आहे. तर नियोजन स्तरावरती एक मार्ग कारकून की एक काम एका मशीनकडून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते तो या ठिकाणी की आपल्याला हे सांगितलं जातं की हे काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवरती कशा पद्धतीने सरकलं जातं किंवा ते काम पुढे कसं जातं हे एका कारकुनाकडून सांगितलं जातं म्हणजे नियोजन स्तरावरती. त्यानंतर 2 सूचना लिपिक की काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना हा दुसरा लिपिक देत असतो. त्यानंतर 3 वेळ आणि किंमत किंवा खर्च कारकून काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ हा निर्धारित करतो. आणि 4 शिस्त कामावर कारखान्याच्या नियमांप्रमाणे किंवा कंपनीच्या नियमाप्रमाणे काम करत असल्याचे
तो सुनिश्चित करतो. हे जे काही नियोजन स्तरावरती जे काही 4 फॉर्मॅट आहेत त्या पद्धतीनं हे कार्यात्मक संस्था या आपल्या तंत्रामध्ये सांगितलेलं आहे की नियोजन स्तरावरती 4 फॉर्मॅटची शिफारस केलेली आहे. 1 मार्गकारकून, त्यानंतर 2 सूचना लिपिक, 3 वेळ आणि किंमत किंवा खर्च कारकून आणि 4 शिस्त. त्याचप्रमाणे आपला दुसरा जो काही स्तर दिलेला आहे तो आहे अंमलबजावणी स्तरावरती, की यामध्ये 1 गटप्रमुख प्रत्यक्ष काम करून घेतो. त्यानंतर 2 वेग प्रमुख, की काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी हा दुसरा म्हणजे वेग प्रमुख हा घेत असतो. त्यानंतर 3 दुरुस्ती प्रमुख, यंत्रणेची सुरक्षा आणि देखभाल हाताळतो. तर 4 निरीक्षण किंवा निरीक्षक, काम पूर्ण करण्यासाठी किंवा काम पूर्ण निर्धारित मानांकनानुसार होण्याची शाश्वती देतो. तर कार्यात्मक संस्था यामध्ये आपल्याला की 2 स्तर दिलेले आहेत. एक नियोजन स्तरावर ते काम पूर्ण करणे आणि 2 अंमलबजावणी स्तरावरती हे 2 स्तर या ठिकाणी केलेले आहेत. तर या ठिकाणी की टेलरच्या मते की या सर्व कार्यांची नियोजन व अंमलबजावणीस योग्य विभागणी केल्यामुळे व्यवस्थापन हे निश्चित कर्मचाऱ्यांकडून आवश्यक कामगिरी करून घेऊ शकते किंवा जे काही कार्य पूर्ण करायचे ते कार्य पूर्ण होऊ शकतं. या ठिकाणी मात्र कार्यक्षमता ही साध्य होऊ शकते. त्यानंतरच आपला पुढचं जे तंत्र आहे ते आहे विभेदात्मक दर वेतन योजना. व्यवसाय संघटनेत साधारण कामगिरी किंवा साधारण कामगारही त्या ठिकाणी प्रमाणित उत्पन्न मिळविण्याच्या साठी म्हणून प्रेरित होईल किंवा कामगार की प्रमाणित उत्पन्न मिळविण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरवला गेला पाहिजे. यासाठी टेलरने विभेदात्मक वेतन योजना सुचवली आहे. या योजनेनुसार टेलर की प्रमाणित मानांकापेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दर्जाचा प्रस्ताव दिला जातो. याउलट जर एखादा कामगार निर्धारित मानांकापेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगाराला कमी दराने वेतन दिले जाते. या तंत्रानुसार की कामगारांना उच्च प्रतीच्या कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळवण्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रेरणा मिळते. म्हणजे कमी दर्जाचं काम करत असेल किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा कमी काम तो करत असेल तर त्याला वेतन कमी देतात. जर उच्च प्रतीच्या कामगारांनी काम पूर्ण केलं, ती कामगिरी त्यांनी पूर्ण केली तर त्यासाठी त्याला अधिक वेतन मिळविण्यासाठी मात्र या ठिकाणी प्रेरणा मिळते. तर आपल्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या जी काही तंत्र आहेत तर त्यामध्ये आपण पहिलं तंत्र अभ्यासलेलं आहे कार्य अभ्यास. त्यानंतरचं तंत्र साधने व उपकरणांचे मानकीकरण. त्यानंतर 3 वैज्ञानिक कार्यरचना. 4 वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. त्यानंतर 5 कार्यात्मक संस्था. यामध्ये 2 स्तर केलेले, नियोजन स्तर आणि अंमलबजावणी स्तर. त्यानंतर 6 विभेदात्मक दर वेतन योजना. या पद्धतीने व्यवस्थापनामध्ये की या शास्त्रीय व्यवस्थापन तंत्राचा उपयोग केला जातो. आज उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण
याचा आधुनिक युगामध्ये की व्यवस्थापनाच्या या सगळ्यावरती परिणाम झालेला आहे. व्यवस्थापनाच्या पद्धती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थापनाची प्रमाणित पद्धत ही वेगवेगळ्या बदलानुसार त्या ठिकाणी किंवा जे काही बदल होत आहेत या बदलानुसार त्याचे परिणाम व्यवस्थापनावरती पण होतात आणि त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे किंवा विविध प्रकारचे व्यवस्थापनाचे प्रकार आलेले आहेत. आजच्या स्थितीला जर आपण विचार केला तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापन, पुरवठा व रसद व्यवस्थापन या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाची गरज आज आहे. आणि आपण या पद्धतीनं जी काही आपण आपला पहिला टॉपिक जो आहे तो पूर्ण केलेला आहे, व्यवस्थापनाची तत्वे.